आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे दिल्लीमधून नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार का असा प्रश्न पडतोय। कारण नाना पटोले यांच्या राजीनाम्यावरती कालच्या बैठकीत चर्चा झाली नाही। त्यामुळे नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची जी चर्चा सुरू होती ती कालच्या बैठकीनंतर राजीनाम्यावरती बोलण्यास वरिष्ठांनी नकार दिलाय। कालच्या बैठकीत महाराष्ट्राच्या पराभवावरती सविस्तर चर्चा झाली। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी तुर्तास कुठलेही बदल होणार नाहीत असं सूत्रांकडून कळतंय। दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली। त्यामध्ये नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही। फक्त महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या पराभवासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची जी बैठक झाली काय मुद्दे होते? नाना पटोलेंचा मुद्दा कुठे निघाला का? काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची काल बैठक झाली। त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या पराभवाच्या संदर्भात विस्ताराने चर्चा झाली। त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील स्पष्ट केलं की फक्त राष्ट्रीय नेतृत्वावरतीच राज्यातल्या नेत्यांनी राहू नये, अवलंबून राहू नये आणि स्वतःची देखील आपली स्वतःची ज्या पद्धतीने कॅपॅसिटी सशक्तीकरण वाढवावं अशा प्रकारची मागणी केली आणि अशा प्रकारे स्पष्ट सूचना देखील दिल्या। पण दरम्यानच्या काळात ज्या पद्धतीने नाना पटोले महाराष्ट्राच्या पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा देतील अशी चर्चा होती, त्या चर्चेत त्यांनी काल स्पष्टपणे नाना पटोलेच्या राजीनाम्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही आहे। संघटनेमध्ये अशा अनेक घडामोडी असतात, त्यामुळे संघटनेच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा संघटना स्तरावर घेतला जाईल अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना काल मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि नाना पटोले यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर कुठलीही चर्चा झाली आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पराभव झाला आहे त्या पराभवाची जबाबदारी संपूर्णपणे संघटनेची आहे अशा प्रकारे स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नाना पटोलेच्या संदर्भात काय निर्णय होतो आणि आगामी दिवसात ज्या काँग्रेसच्या अजून बैठकी होतील त्यामध्ये काय भूमिका ठरते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। बिलकुल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी। तर राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याची जोरदार चर्चा आहे। शपथविधीच्या तारखेसोबतच हा शपथविधी कुठे पार पडेल याची देखील कमालीची उत्सुकता आहे। शपथविधीसाठी सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या शिवाजी पार्क आणि आझाद मैदान या दोन ठिकाणांचा इतिहास काय सांगतो ते पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं। सध्या राज्यातला सर्वाधिक चर्चेचा विषय आहे नव्या सरकारच्या शपथविधीचा। महायुती सरकारचा शपथविधी कधी आणि कुठे पार पडेल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। या शपथविधीसाठी मुंबईतल्या काही खास जागांची नावं पुढे आली आहेत। यात प्रामुख्यानं शिवाजी पार्क, वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, MMRDA मैदान, आझाद मैदान आणि महालक्ष्मी रेसकोर्स मैदानांची नावं आघाडीवर आहेत। पण नव्या सरकारच्या शपथविधीसाठी युती सरकारची पहिली पसंती शिवाजी पार्क आणि आझाद मैदानाला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। तसंच शपथविधी सोहळ्यासाठी 2 किंवा 5 डिसेंबर यापैकी एक तारीख फिक्स मानली जाते। शपथविधीसाठी ज्या जागांचा विचार केला जातोय त्यापैकी वानखेडे स्टेडियम हे उपलब्ध नसल्याचं कळतंय। 2 डिसेंबरच्या आधी शपथविधी झाला तर शिवाजी पार्क मैदानाचा पर्याय हा उपलब्ध असणार आहे। कारण 6 डिसेंबर अर्थात महापरिनिर्वाण दिनाची तयारी त्यानंतर सुरू करण्यात येणार आहे। तिन्ही पक्षांकडनं या शपथविधीच्या वेळेला जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळेच सर्वांना सामावून घेण्यात येईल एवढ्या मोठ्या जागेचा विचार केला जातोय। त्याच करता आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे। त्यामुळे सध्या 2च जागा या चर्चेत असल्याचं आणि त्यांना प्रथम प्राधान्य असल्याचं कळतंय। त्यापैकी एक आहे शिवाजी पार्क मैदान आणि आझाद मैदान। शपथविधीसाठी पसंती मिळणाऱ्या शिवाजी पार्कवर आजवर 2 सरकारांचा शपथविधी पार पडलाय। 1995 साली शिवसेना आणि भाजपच्या युती सरकारने इथे शपथ घेतली तर 2019 साली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारनं। पण दुर्दैवी योगायोग असा की या मैदानात शपथ घेतलेल्या मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे या दोनही मुख्यमंत्र्यांना आपल्या पदाची टर्म पूर्ण करता आली नाही। शिवाजी पार्क येथे नजीकच्या काळातच महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठा तिथे जनसमूह येतो, त्यामुळे तिथे कार्यक्रम घेणं बहुधा शक्य होत नाहीये। ठिकाणाचं महत्त्व हे ऐतिहासिक संदर्भानुसार आणि आता अलीकडे एक नवीन पद्धत निघाली आहे की
वास्तुशास्त्र, मुहूर्त या गोष्टींना पाहिलं जातच. किती नाही म्हटलं तरी शपथविधीचा दिवस, ती वेळ, बऱ्याच जणांना ती सवय असते की मुहूर्त पहा. आझाद मैदान स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार राहिलंय. आझाद मैदान आजही राज्यभरातल्या लाखो आंदोलनकर्त्यांचं आपल्या मागण्या मांडण्यासाठीचं हक्काचं ठिकाण आहे. हे मैदान क्रिकेट विश्वातल्या सचिन आणि विनोदच्या 664 धावांच्या ऐतिहासिक खेळीचं साक्षीदार सुद्धा आहे. या आझाद मैदानाचं मुंबईतलं प्राईम लोकेशन विचारात घेता या मैदानाला सुद्धा शपथविधीसाठी पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे. आझाद मैदानाला मेट्रोचं काम सुरू आहे, त्यामुळे तिथे कितपत तयारी करता येईल, कारण पूर्ण मंडप टाकावा लागतो, पूर्ण पाहुण्यांची तयारी करावी लागते. त्या दृष्टीनं कितपत हे शक्य आहे याची चाचपणी होईल. शिवाय महालक्ष्मी रेसकोर्स इथं हा कार्यक्रम घेता येईल का याची चाचपणी सुरू आहे. विधान भवनचा जो परिसर आहे तो सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे. याच्या आधी पण तिथे खूप मोठे मोठे कार्यक्रम झालेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा शपथविधी होऊ शकतो. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतले प्रमुख नेते शपथ घेण्याचा अंदाज आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबतच एनडीएचे प्रमुख मित्रपक्ष या शपथविधीला हजर राहतील. त्यामुळे आता महाराष्ट्रातली जनता वाट पाहतेय शपथविधीच्या तारखेच्या घोषणेची आणि राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.